के पीछे रहो, क्यों फ्रेम खराब कर देंगे हम। नारायणाय नमः, मधुसूदनाय नमः, ईश्वराय नमः, प्रभुवाय नमः, समुद्रस्य देवताभ्यो नमो नमः। ओम स्वस्ति न इंद्र विरन्द्रवाः, स्वस्ति नः पूर्वा विश्ववेदाः, स्वस्ति न तारिको अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु मरुतः वृष्णिमातरः सुवन्द्या भानो विदधे गुजर्मयः यज्ञजिह्वा मनवः सूरचाक्षसो विश्वेनो देवा अवसागमन्दिः भद्रं कर्णेभिः शृणुयामदेवा भद्रं पश्येमाशविर्यजत्राः स्थिरैरङ्गै दुष्टुवागं ससनो विभवे महि देवहि गन्धरायुः। क्षन्नमे मदन्त प्रिया अखोखदः जोजान् निन्दते हरि अक्षतं समर्पयामि। मागे जाओ चलो मागे थोडंसं मागे जावा, दिसला तर फ्रेम मध्ये। या श्री स्वयं श्रुति नाम गणपती बाप्पा मंगल मूर्ते श्रद्धा सदा कुलजना जय श्री राम जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी। मागे जावा यार। अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। लेडी लोग लगेच पाठवते।
कार्यक्रमाला उपमहापौर मोहन मिळवावकरजी, दीपक पाटणेकरजी, शरदजी साठा, अमर शाह, अमर मेहता, पाहिजे जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आता या कार्यक्रमासाठी आपण माननीय आमदार गोविंद सुपुत्र माननीय श्री रितेश राणेजी यांच्या हस्ते आलेले आहेत त्यांना पहिल्या रोडमध्ये बसायची व्यवस्था करावी. बाजूलाही बसण्याची आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कुठे असे लक्षात द्यायच्या प्रत्येकाला साहेबांवरच ठेवलाय. हॉलच्या बाजूला आपली बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे याची नोंद घ्या. कृपया सर्वांनी आत या. हॉलच्या उजव्या बाजूला आपली व्यवस्था करण्यात आली आहे. मान्यवरांनी व्यासपीठावरती यायचे. माननीय श्री रितेश राणेजी, मंत्री आपल्या उत्तर मुंबईमध्ये पटवून देणारे आपले गोपाल शेट्टी आहे. त्याचबरोबर आमदार श्री संजय उपाध्यायजी, सौरभ कटियारकर, उपनगर जिल्हा अधिकारी यांनी कृपया व्यासपीठावरती यायचे. शिवानंद शेट्टी सर्व नगरसेवक यांनी कृपया व्यासपीठावरती यायचे. असावरी काही विद्यार्थी शिक्षक अध्यक्ष शहा, देवेंद्र सिंग, सुरेखाताई चौथे कृपया व्यासपीठावरती यायचे. त्याचबरोबर वॉर्ड अध्यक्ष अमित कदम, लोकेश मकवाना, धर्मपुर ठाकूर, रंजित सिंग, प्रभू, शेखर आयरे, अमित कदम कृपया व्यासपीठावरती यायचे. प्रथमतः आपण आज ज्या रोड येथील फेज 1चं उद्घाटन माननीय श्री आमदार कोकण सुपुत्र म्हणून ज्यांची ओळख अशी पटलेली आहे असे कोकणचे सुपुत्र मत्स्य व्यवसाय मंत्री कॅबिनेट मंत्री माननीय श्री रितेश राणेजी यांचा सन्मान मी तिन्ही विधानसभेचे अध्यक्ष गणेश शाह, देवेंद्र सिंग, सुरेखाताई चौथे यांना विनंती करतो की रितेश राणेजी यांचा आपण सन्मानित करायचे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.
कृपया. भारत माता की जय. त्याचबरोबर आमचे माननीय श्री गोपाल शेट्टीजी जनसोबत माननीय श्री गोपाल शेट्टीजी यांचा सन्मान मी नगरसेवक विद्यार्थी सिंग सर यांना विनंती करतो की आपण करायचे. त्याचबरोबर बोराडीचा विकासाचं ध्येय ओळाशी बाळगून काम करणारे आपले आमदार श्री संजय उपाध्यायजी यांचा सन्मान आसावरी ताई आणि शिवानंद शेट्टीजी यांना विनंती करतो आपण करायचे. तसेच जिल्हा अध्यक्ष श्री बाळा तावडेजी यांचा सन्मान अमित कदम वार्ड अध्यक्ष अमित कदम यांच्या हस्ते केला जाईल. श्री नितेश राणेजी यांचा सन्मान जिल्ह्याच्या वतीने केला जाईल. जिल्हा अध्यक्ष महासावरे तसेच महामंत्री निखिल व्यास यांच्या हस्ते जिल्ह्याच्या वतीने यांचा सन्मान केला जात आहे. कृपया आपली व्यवस्था गोराई मच्छीमार संघटनेच्या वतीनेही नामदार श्री नितेश राणेजी यांचा सन्मान केला जात आहे. गोराई मच्छीमार संघटनेच्या वतीने आमदार श्री नितेश राणेजी यांचा सन्मान केला जात आहे. दादा जरा बाजूला अशा या भूमिगृह समारोह प्रसंगी रोडोजेटी गोराई फेज 1च्या या उद्घाटन प्रसंगी कोकण सुपुत्र म्हणून ज्याची ओळख असलेले माननीय श्री नितेश राणेजी सन्मान आणि यानंतर जास्त वेळ न घेता मी बोरोलीचा कायापालक ओळाशी बाळगून आपला ध्येय पूर्ण करणारे आपले आमदार महाराष्ट्र आपले जिल्हा अध्यक्ष माननीय श्री बाळा तावडेजी यांच्या हस्ते उपस्थितांना मार्गदर्शन करावं असं मी जिल्हा अध्यक्ष बाळा तावडेजी यांना विनंती करतो. बोलो भारत माता की, भारत माता की जय श्रीराम, जय जय श्रीराम. उत्साह झाला पाहिजे ना राणे साहेब आले. जय श्रीराम, जय कोकण. आजच्या गोराई रोडो सेवेच्या भूमिपूजनाचे निमित्ताने आणि सातत्याने महाराष्ट्राच्या तमाम हिंदू बांधवांचा आवाज म्हणून महाराष्ट्रावर फिरणारे आपल्या सर्वांचे राज्यनेते महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितेश राणेजी
ज्यांच्या मंत्रालयामध्ये हे काम येते आणि ज्यांनी हे काम प्रस्तावित केले असे बोरिवलीचे आमदार, भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे सरचिटणीस संजय उपाध्यायजी, ज्यांनी या उत्तर मुंबईमध्ये आणि बोरिवलीचा कायापालट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आणि त्यांची पण ही संकल्पना होती की गोराई, मनोरी असे सर्व भाग हे उपनगराशी कायमस्वरूपी जोडावे असे जननायक गोपाळ शेट्टीजी, विद्यार्थी जिल्ह्याचे माजी सरकारी निखिल व्यासजी, मंचावर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नेतेगण, उपस्थित सर्व कोळी बांधव, कोकणी बांधव, भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी, आज खरं म्हणजे पहाटे एक आपल्याला चांगला संकेत देण्यासाठी नितेशजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विधानसभा सुरू असताना सुद्धा कामाची आपली तत्परता आणि बांधिलकी ही यातून आपल्याला दिसून येते. ही सेवा सुरू झाल्यानंतर संपूर्ण उपनगर, उत्तर मुंबई, गोराई आणि पलीकडे जाण्यासाठी जे आपल्याला वाहने या ठिकाणी उभे करून किंवा 5.5 किलोमीटरचा वळसा मांडून भाईंदर उत्तर मार्गे जावं लागत होतं, ते आता आपल्याला डायरेक्ट सुविधा होणार आहे. मी या प्रसंगी माननीय नितेश राणेंना धन्यवाद पण देतो आणि त्यांचं स्वागत सुद्धा करतो की त्यांनी अशा प्रकारच्या प्रकल्पाला जेवढे किनारी जोडलेले गेलेली गावं आहेत आणि त्यासाठी लागणारा ही रोरो सेवा आणि विशेष करून कोकणासाठी पण आता आपली रोरो सेवा होते आहे. त्यामुळे 4.5 ते 5 तासामध्ये आपण सिंधुदुर्गला पोहोचू अशा प्रकारची व्यवस्था त्यांच्या मंत्रालयामध्ये करण्यात आलेली आहे. तिथे मी आपलं स्वागत करत असताना मला एक विषय या ठिकाणी विशेष करून बोलायचा आहे. गेल्या अधिवेशनामध्ये एसआयटी लागली होती. आमच्या कोळी बांधवांच्या सीमांकनाचा प्रश्न मुंबईमध्ये माननीय आशिषजींच्या नेतृत्वामध्ये आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. पण हा सातत्याने प्रयत्न करत असताना आपलं सरकार आहे, एक्सटेन्शन गावं विस्तारित झालेली आहेत आणि हा सीमांकनाचा प्रश्न प्रलंबित असल्या कारणाने ज्या लोकांनी चुका केल्या त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण आज कोळी बांधवांच्या हक्काच्या जमिनीवरती काही लोकांची घरांना नोटीस आल्या आहेत. म्हणजे आपल्या माध्यमातून शासनाच्या विनंती आहे की आपण हा विषय संजय उपाध्याय आणि गोपाळ शेट्टीजींनी त्या आंदोलनाला सामोरे जाऊन तो विषय थांबवलेला आहे. पण शासनाच्या दरबारी जाऊन हा विषय आपण मार्गी लावला पाहिजे. सर्व कोळी बांधव भारतीय जनता पार्टीच्या पाठी नक्कीच उभे राहतील, कारण हा त्यांचा जीवाभावाचा आणि घराचा विषय आहे. तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला एवढी विनंती करतो, मागणी करतो की आमच्या म्हणजे आपण पार्ल्यावरून आला त्यापासून ते मुंबईची बावडी दहिसरपर्यंत सगळ्यांना याच्यामध्ये त्यांनी हे घेतलेलं आहे, नोटिसा दिलेल्या आहेत आणि ते 1960-65चे पुरावे मागतात, नाहीतर कारवाई करणार अशा प्रकारची झालेल्या आहेत. परिवार वाढले, गावं वाढली, आपल्याकडे पण गावं वाढली, तशी मुंबई शहरामध्ये तर जागेची किंमत असल्यामुळे ती गावं वाढलेली आहेत. मी आजच्या माध्यमातून आपल्याला एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक सर्व बोरिवलीकर, उत्तर मुंबई आणि कोळी बांधव, कोकणी बांधवांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्यांना आमंत्रणही देतो. येवा कोकण आपलं असा गणेश उत्सव जवळ आला आहे. आपण सर्वजण या उत्सवाला महाराष्ट्र उत्सवाचा साजरा करूया एवढी विनंती करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच कोकण उत्सवासाठी माननीय श्री आमदार संजय उपाध्याय यांच्या माध्यमातून कोकणवासियांसाठी बस सेवेचं मोठ्या प्रमाणात इथे उपलब्धता करून आलेली आहे. मी तत्पूर्वी नितेशजींचा इथे सन्मान, ऋषी माळीजी हे परदेश दौऱ्यावर असल्यामुळे त्यांच्या वतीने सुनील गमरेजी हे त्यांचा सन्मान करतील. ऋषी माळीजी या उपस्थित असल्यामुळे त्यांच्या वतीने मला विधानसभा अध्यक्ष सुनील गमरेजी हे इथे सत्कार करीत आहेत. आणि यानंतर बोरिवलीचा विकास कोणाशी बाळगून काम करणारे आमचे आमदार माननीय श्री संजय उपाध्यायजी यांना विनंती करतो की उपस्थितांना आपण मार्गदर्शन करावे. बोला भारत माता की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, छत्रपती
हात उपलब्ध होतो आणि साहित्य मला असं वाटतं की जेव्हा छत्रपती शिवरायांचा आपण उद्घोष करतो तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचा हात उंचावला पाहिजे. म्हणून मूठ बांधून घ्या. नेतेजीला समजलं पाहिजे बोरीवलीची ताकद काय. पत्रकार बंधू तुम्ही पण छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलू शकता. छत्रपती शिवाजी महाराज जनसामान्य हिंदूंचे रक्षक सम्माननीय मंत्री नितेश राणेजी, जनसेवक गोपाल शेट्टीजी, जिल्ह्याचे अध्यक्ष बाळा तावडे, शिवानंद शेट्टी मुंबईचे सचिव, विद्यार्थी मंचावर उपस्थित मंडळाचे अध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि सकाळी 7 वाजल्यापासून आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येत उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो नमस्कार. दोन महत्वाची घोषणा आणि त्याचा सत्कार करण्यासाठी विजयजी आम्ही तुम्हाला बोलवलं. जेव्हा पण भेटायचो मी आपल्याला विनंती करायचो एकदा बोरीवलीच्या, कारण बोरीवली म्हणजे मिनी कोकण आहे. आपल्या गावातील भरपूर लोक इथे राहतात. त्यांचं सगळ्यांचं प्रेम आहे. त्यांच्या मनातली इच्छा होती की रितेशजीने बोरीवलीत आलं पाहिजे. आज तो दिवस उजळला आहे. म्हणून समस्त बोरीवलीकरांच्या वतीने मी माननीय मंत्री नितेश राणेजी यांचं बोरीवलीत हार्दिक स्वागत करतो. कालच महाराष्ट्राच्या विधानसभेत फार मोठी घोषणा झाली. आपल्या सर्वांचा आवडता बाप्पा, त्याला आता महाराष्ट्र राज्याचा राज्य उत्सव म्हणून दर्जा देण्यात आला आहे. त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परमिशनसाठी त्रास होत होता. आता हे ऑफिशियल झाल्यामुळे बाप्पाचं उत्सव आयोजन करण्यासाठी आपल्याला त्रास होणार नाही. आणि दुसरा महत्वाचा निर्णय आपले नेते नितेशजीने घेतला आणि तो म्हणजे अनेक वर्षापासून मागणी होती, अनेक वर्षापासून, की आपले जे कोळी बांधव आहेत त्यांना सुद्धा शेतकऱ्यांप्रमाणे मान सन्मान अधिकार मिळाला पाहिजे. नितेशजी बोरीवलीमध्ये अनेक गावठण आहेत आणि गोरायड मनोरी तर कोकणासारखाच आहे. एकदा तुम्ही दिवसभर काढून आमच्या गोराई गावाला भेट द्या, मनोरी गावाला भेट द्या. साहेब 8 किलोमीटरचा सुंदर किनारा आहे. अनेक मुंबईकरांनी अजून तो समुद्र किनारा बघितलेला नाही आणि म्हणून आज जो भूमिपूजन झाला आहे त्याच्यानंतर अनेक लोकांना इथे येता येईल. बोरीवलीमध्ये पगोडा आहे. देशभरातून अनेक लोक या पगोड्यात येतात. 6 डिसेंबरला चैत्यभूमीवरती अभिवादन करून सगळे बांधव 2 लाखपेक्षा अधिक लोक या पगोड्यामध्ये येऊन बुद्धाला वंदन करतात. इथे हेसलवड आहे. मोठ्या प्रमाणात मच्छीमारी होते पण त्यांना नेहमी त्रास सहन करावा लागतो. आपल्याला इथे बोलवून फक्त भूमिपूजन नव्हे तर आपल्या मंत्रालयामार्फत आमच्या जे कोळी बांधव आहेत त्यांच्या अनेक समस्याचं समाधान आम्हाला त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे. आईस फॅक्टरी एकच आता शिल्लक राहिली आहे. एवढे परमिशन त्याला लागतात की आता तो व्यवसाय करायचा की नाही तो सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे मासे जे सुकत ठेवतात तिकडे
मँग्रोव्हवाले येऊन त्यांना त्रास देतात. परंपरेपासून ते लोक इथे आपला व्यवसाय करतात. इथे नाही करणार तर कुठे करणार, आणि म्हणून मंत्रालयाने त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे. आज जे भूमिपूजन झालंय ते रोरो जेटी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सागरमाला जे प्रोजेक्ट आहे त्याच्या अंतर्गत राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या पार्टनरशिपमध्ये हा प्रोजेक्ट होत आहे. आतापर्यंत या जेटीला लोक गोराईच म्हणायचे, पण मी असं करेन की आज भूमिपूजन झाल्यापासून आपण नामकरण पण करू. या बाजूची जी जेटी आहे ती बोरीवली जेटी आहे आणि त्या बाजूला जी जेटी आहे ती गोराई जेटी आहे. कारण संग्राम होतो. आज बोरीवली जेटीचं भूमिपूजन झालं आहे. रोरो सेवा इथून सुरू होणार आणि थोड्या दिवसात आपण गोराई जेटीचं पण उद्घाटन करू आणि तिकडे सुद्धा आपलं टर्मिनल तिथे बांधू. रोरो म्हणजे काय तर आपली गाडी या रोरोमध्ये डायरेक्ट टाकून आपण पलीकडे जाऊ शकतो. म्हणून जो अंतर आहे तो कमी होणार आहे. म्हणून प्रवाशांची संख्या वाढेल. काही लोकांच्या मनात भीती आहे, रिक्षावाल्यांच्या मनात, की त्यांचं काय होणार. एवढी मोठी मुंबई आहे. ही मुंबई कोणाला उपाशी ठेवत नाही. कुणीही चिंता करण्याचं कारण नाही. आमचं सरकार सर्वांच्या पाठीशी आहे म्हटलं आहे. आणि इथे आल्या आल्या पहिल्यांदा मी एकच घोषणा केली. जेव्हा पत्रकार बांधवांनी मला विचारलं तुम्ही आमदार म्हणून काय करणार, तुमची प्रायोरिटी काय, मी सांगितलं माय फर्स्ट प्रायोरिटी इज हिंदुत्व, माय सेकंड प्रायोरिटी इज डेव्हलपमेंट. जर हिंदुत्व असेल तर विकास काहीच कामाचं नाही. आणि म्हणून बोरीवलीचा बांगलादेश होऊ देणार नाही ही प्रतिज्ञा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर घेतली. बोरीवलीतून अनेक बांगलादेशींना आपण हद्दपार केलं. इतक्या मोठ्या प्रमाणात बांगलादेशी मुंबई शहरात आले आहे. तुम्ही सुद्धा त्यासाठी लढत आहात. याची सुरुवात आपण बोरीवलीपासून केली आहे आणि या मुंबईला आता महानगरपालिका आणि पोलीस सुद्धा बोरीवली पॅटर्न असं नाव देत आहे. या प्रोजेक्टबद्दलची जास्त माहिती आपण द्याल, पण अधिवेशन चालू असताना नितेशजीने आपला वेळ दिला त्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. और नितेशजी ये तो शुरुआत है. आपको बार बार बोरीवली में आना ही पड़ेगा. साहेब आपण रोरो सुरू केली आहे, पण सगळ्यांना आनंद होईल की इथे आपण आता कोस्टल रोडचं काम सुद्धा सुरू झालंय. म्हणून नरिमन पॉइंट पासून ते इथे यायला किंवा तुमच्या घरापासून इथे यायला, घरापासून इथे यायला 20 मिनिटं, नरिमन पॉइंट पासून इथे यायला लवकरच तो दिवस गुजरेल की आपण 40 मिनिटात नरिमन पॉइंट ते बोरीवली येणार. तर आपल्या सरकारच्या माध्यमातून नॅशनल पार्कच्या खालून टनेलचं काम सुरू होत आहे आणि बोरीवलीतून डायरेक्ट मुलोंड, बोरीवलीतून डायरेक्ट ठाणे, माहिती ना सगळ्यांना 20 मिनिटात. आणि म्हणूनच या संपूर्ण मुंबईत एमएमआर रिजनमध्ये सगळ्यांना वाटतं घर घेतलं पाहिजे तर नितेशजी तुम्ही पण या आमच्या बोरीवलीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार संजय उपाध्यायजी. आणि यानंतर संसदरत्न जनसेवक माननीय श्री गोपाल शेट्टीजी यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावे. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय. सन्मान्य मंत्री नितीश राणेजी, बोरीवलीचे लोकप्रिय आमदार
संजय उपाध्यायजी, जिल्ह्याचे अध्यक्ष बाला तावरेजी, महासचिव निखिल व्यास, नगरसेवक शिवा शेट्टी, नगरसेवक विद्यार्थी सिंगजी, मंडळाचे अध्यक्ष अमित कदम, मंचावर उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व नगरजन बंधू आणि भगिनींनो, मी आपण सर्वांच्या वतीने आणि आम्हा सर्वांच्या वतीने नितीश राणेजींचं मनापासून इथे स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. एखादा मंत्री कार्यक्रमात येत असेल तर अनेक कारणामुळे उशीर विलंब होत असतो. संध्याकाळचा कार्यक्रमात सुद्धा वेळेवर पोहोचणं कठीण होतो, परंतु नितीशजी इतक्या सकाळी लवकर अगदी वेळेवर या कार्यक्रमासाठी आले, म्हणून नक्कीच त्यांचा पुन्हा एकदा आपण सराव घेऊन बोरिवलीकरांना एक चांगली सोय उपलब्ध होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून रामभाऊ नाईक यांच्यापासून तर नंतर हेमेंद्रभाई मेहताजी, गोपाळ शेट्टी, विनोद तावडेजी, सुनील राणे आणि आता संजय उपाध्यायजी, या संकुलात ब्रिज व्हावासाठी ह्यासाठी आपण लोकांनी अनेक खूप प्रयत्न केले. डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये 1991 पासून ब्रिज दाखवण्यात आलेला आहे, परंतु काही ना काही कारणामुळे सुरुवातीच्या काळात पैसा नव्हता म्हणून होत नव्हता. आता काही ना काही टेक्निकल गोष्टीमुळे आपण करू शकलो नाही. परंतु विनोद तावडेजी ज्यावेळी बोरिवलीचे आमदार झाले आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री झाले, त्यावेळी मालाड आणि बोरिवली ह्या दोन ठिकाणी आपण रोरो स्टार्ट करूया करून निर्णय घेण्यात आला. मालाडचा रोरो बांधून लोकांसाठी आपण लोकांनी ते उपलब्ध करून दिलं आणि त्याचा किती फायदा होतो हे मनोरी आणि गोराईतल्या लोकांनी पण बघितलं असेल. आणि दुसऱ्या टप्प्यात आपण आता बोरिवली गोरेचा रोरोचा भूमिपूजन झालेलं आहे आणि येणाऱ्या काही काळात आपल्याला ही सोयी चांगल्यापणे उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून ह्या चांगल्या सोयीचं सर्वांनी मिळून स्वागत केलं पाहिजे. आणि पुढील भविष्याचा विचार करून ज्यावेळी कोस्टल रोड वगैरे येईल, येणाऱ्या काळामध्ये वाहतूक आणखी वाढणार आहे, लोकसंख्या वाढणार आहे, मुलं शिकतात. मुलांना ज्यावेळी आपण सुरुवातीला दिवसाची किंमत होती, नंतर तासाची किंमत झाली, नंतर मिनिटाची झाली, आता सेकंडची होत आहे. येणाऱ्या काळामध्ये फ्रिक्शन ऑफ सेकंड इथपर्यंत आपण पोहोचणार आहोत. आणि अशा वेळी वेळेचा खूप महत्व जाणून आपण ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. काही लोकांना जर समजत नसेल तर समजवण्याचा पण आपण लोकांनी प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून करूया, अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. नितीश राणेजींना विधानसभेत जायचं आहे, ते मंत्री आहेत आणि मंत्री कोण प्रश्न उत्तरे लागले का येत नाही, हजर राहत नाही, या सर्व गोष्टीचा आपण विधानसभेत पाहत असतो. बाकीच्या मंत्र्यांच्या बाबतीत बोलत नाही मी, परंतु नितीश राणेजी वेळेवर येतात की नाही हे सर्व विरोधी पक्षाचे लोक बघत जातात आणि म्हणून त्यांनी वेळेवर राहावं म्हणून मी माझं भाषण का अधिक लांबवणार नाही. संजयजींनी सर्व मुद्दे मांडले, येणारे मुद्दे आपण त्यांच्या दालनात सुद्धा जाऊन मांडू शकतो. परंतु एकाच गोष्टीचा उल्लेख करतो मी, सर्व बसलेले कार्यकर्ते आहेत. परवा विधानसभेत मुख्य न्यायाधीश सुप्रीम कोर्टचे गवई साहेब आले होते आणि गवई साहेबांचं भाषण जरी कोणी ऐकलं नसेल तर युट्यूबवर जाऊन ऐका, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम करण्यासाठी दिशा मिळेल. आणि ते मी ह्यासाठी सांगतो का आपण नारायण राणेजींना काम करताना पाहिलं, नितीश राणेजींना आपण काम करत असताना पाहतोय. आणि मी सुद्धा जवळजवळ संपूर्ण आयुष्यभर कायदाचा पालन करणं हे आपण सर्वांचं काम आहे. परंतु त्यासाठी वकील आहेत, न्यायालय आहे, सर्व लोक आहेत. आपण कायदा सर्वसामान्य माणसांचं वाचन करायचं. सर्वसामान्य माणसांना कशा प्रकारचा अडचण आहे तो विषय घेऊन झटत राहायचा, भांडत राहायचा, बोलत राहायचं. प्रश्न काही आज सुटतील, काही उद्या सुटतील, परंतु विषय आपण धरून लावायला पाहिजे. आणि म्हणून परवा गवाई साहेबांनी नागपूरचं एक उदाहरण सांगितलं. परमेश्वरी संकेत बघा कसं आहे. नागपूरचं एक उदाहरण सांगितलं आणि देवेंद्रजींच्या नागपूरमध्ये झोपडपट्टी फॉरेस्ट विभागात तुटणार होतं, ते तुटणारा झोपडपट्टी कसा वाचवलं आणि लाखो लोकांना त्याचा लाभ कसा पोहोचला त्याचा उल्लेख त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये केलं. हे उल्लेख करून मला असं वाटतं का येणाऱ्या काळातल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना एक त्यांनी संकेत दिला तर आपण लोकांनी कसं करायचं. फंडामेंटल राईट आहे, डायरेक्ट टू प्रिन्सिपल आहे, सर्व डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं. आणि म्हणून मला नितीशजी ह्या गोष्टीचा आनंद होतो
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चीफ जस्टिसने काही गोष्टीचा उल्लेख केला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रवीण दरेकरजीने एक प्रश्न नॅशनल पार्क आणि गोरेगावचा मांडला आणि त्याला उत्तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी दिलं तर आपण कायद्यामध्ये बदल करून लाखो लोकांना न्याय देण्याचं काम केलं. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये गोरे मंडळीचे जे काही सामान्य लोकांचे घरचे प्रश्न असेल त्या कमर्शियल लोकांचा प्रश्न आपण देतो. एक छोटीशी चूक राहिली तर आपण पुढच्या वेळी सुधरून घेऊया. कोळी लोकांनी टोपी त्यांच्या डोक्यावर घातलं पण आमच्या डोक्यावर कोणी टोपी घातली नाही. त्याला कदा भरोसा नसेल का बरोबर होणार आहे की नाही, बरोबर नक्की होतं का. आणि ज्यावेळी आपण उद्घाटन करू त्यावेळी सर्वांच्या डोक्यात टोपी घाला अशा प्रकारची विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. भारत माता की जय, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद उपस्थितीसाठी. आणि यानंतर सिंधुदुर्ग विकास मंडळाच्या वतीने एक सत्कार सन्मान इथे केला जात आहे. गणेश रहाटे फोकस विकास आघाडीच्या वतीने. ठीक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य परिषदेवरती सदस्यपदी निवडणूक झालेले प्रीताई पाटारे आणि दीपक पाटणेकरजी आणि कृपया मंचावरती यायचं आहे. नेतेजींच्या वतीने आपला इथे सन्मान केला जात आहे. त्याचबरोबर सुरेंद्र गुप्ताजी संयोजकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही इथे सन्मान केला जात आहे. प्रीताई पाटारे, दीपक पाटणेकरजी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्यपदी नेमणूक झाल्याबद्दल आपला इथे सन्मान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या वाजवत आहेत. तसेच सुरेंद्र गुप्ताजी यांचं संयोजकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही इथे सन्मान केला जात आहे. आणि यानंतर आपण या बोरोली जेटीच्या उद्घाटन प्रसंगी माननीय नामदार श्री नितेश राणेजी माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक सन्माननीय गोपाळ शेट्टी साहेब, या भागाचे लोकप्रिय आमदार माझे मित्र सन्माननीय आमदार संजय उपाध्यायजी, भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय चावडेजी, सन्मान पदाधिकारी, मान्यवर, उपस्थित असलेले सर्वच मच्छीमार संघटनेचे सर्वच प्रतिनिधी, उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी, बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आताच काही वेळा अगोदर आपल्या बोरवलीच्या इथे जेटीचं भूमिपूजन झालेलं आहे हे मी सर्वात प्रथम इथे जाहीर करतो. माझ्या अगोदर सन्मान्य गोपाळ शेट्टी साहेब, आमचे आमदार साहेब आणि तावडेजी बोलले आणि एकंदरीत ह्या जेट्टीचा पूर्ण प्रवास यांनी आपल्या समोर ते मांडलेला आहे. आमचे शेट्टी साहेब खरंच बोलले की अन्य मंत्र्यांनी उपस्थित राहणं आणि मी अनुपस्थित राहणं याच्यामध्ये फार फरक आहे. कारण आमच्यावर, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर महाविकास आघाडीच्या लोकांचं विशेष प्रेम असल्यामुळे आणि 11 ते 12 मध्ये जे प्रश्न उत्तराचा काळ आहे त्याच्यामध्ये माझ्या खात्याचा 8वा प्रश्न आहे
आणि अजूनपर्यंत काय आमच्या उपाध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पोस्टल रोड तयार झालेला नाही, आमची जटही तयार झाली नाही, म्हणून जेवढे तास मला तिथपर्यंत पोहोचायला लागतील तेवढं लागणारच आहे. पण आजचा हा कार्यक्रम हा आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. भूमिपूजन आज झालेलं आहे आणि मी आपल्याला विश्वास देतो, आपल्या भारतीय जनता पक्षाबद्दल लोक फार कौतुकाने सांगतात की भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कालावधीमध्ये जे भूमिपूजन होतात त्याची उद्घाटनं पण भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या आणि या खात्याचा मंत्री मी आहे, म्हणून तुम्ही त्याची बाकीची चिंता करू नका. मी विरोधी पक्षामध्ये असताना या सगळ्या अधिकाऱ्यांनी मी काय करू कोटीची आहे, तांत्रिक मान्यता 33 कोटीचा जवळपास आहे, निविदेची रक्कम पण 23 कोटीच्या जवळपास आहे. ही जी काय आमच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या माध्यमातून बांधत असलेली जेटी ही जसा आपल्या आमदार साहेबांनी उल्लेख केला, सावळेजींनी उल्लेख केला, आपल्या आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी अशा पद्धतीच्या किनारपट्टीतल्या भागाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या एक अतिशय चांगली स्कीम सुरू केली, त्याला सागरमाला म्हणतात. आणि सागरमाला अंतर्गत जे प्रकल्प होतात आणि म्हणून मी आपल्या सगळ्या पद्धतीचे परवानगी म्हणजे NCZMA पासून पर्यावरणापासून वन विभागाचे सगळ्या परवानगी आमच्या बरोबर आहे. तर काय या सगळ्या गोष्टी का सांगायला लागतं, तर चांगल्या गोष्टीचं कौतुक करणारे फार कमी आहेत. चांगल्याला चांगलं म्हणणं फार आजकाल फार क्वचितच झालेलं आहे. आमच्याकडे काही लोक आहेत काळ्या मांजरासारखे आडवे येणारे, बरोबर काही ना काहीतरी काळ्या करतील म्हणून हे मुद्दामून सांगून आपण कुठेही कमी पडत नाही. आता हा प्रकल्प पण खरं म्हटलं तर आपण बोलू नये, पण तिथेच आपली निधी अडकून पडलेली. आमचे शेट्टी साहेब असो, अन्य सगळ्या लोकप्रतिनिधी आपल्या आपल्या पद्धतीने त्या पद्धतीने प्रयत्न करत करत तिथे आणलं. आणि जेव्हा मंत्री झाल्यानंतर मी माझ्या MMB मध्ये बसलो की बाबा मला प्रकल्पांचं स्टेटस सांगा, आणि मग 10 मधले 8 प्रकल्प बंदच पडलेले, चालूच होत नव्हते. पण मी बोललो की हे तर माझ्या काळात तर चालणार नाही. मग त्या प्रकल्पाच्या संदर्भात माहिती घ्यायला लागली. मी या निमित्ताने तुमचे आमदार आमच्या उपाध्यायांची मनापासून मी त्यांचा आभार मानेन की मी त्यांना एक फोन केला की संजयभाई आपल्याला थांबलेले आपण त्याच्यातून मार्ग काढणार. त्यालाही बोललो की बाबा माहिती झालं सुननेवाला नाहीये, मी माझ्या पद्धतीने करून टाकलं, तुला यायचं ते ये, नाही यायचं ते नको येऊ, आपली तिथे गाडी चालणार, तुला काय मला फरक पडत नाही, आपण टॅक्स फ्री आहोत, आपल्याला टॅक्स लागत नाही. आणि म्हणून मी आपण संजयबाईची ह्यामुळेच कौतुक करतो. म्हणूनच आम्ही जेव्हा वारंवार आपण लोक निवडणुकीच्या निमित्ताने आमचे खासदार पियुष गोयल साहेब निवडून घ्या, बघा वातावरण किती चांगल्या पद्धतीने आपण करतोय, विकासात्मक वातावरण आहे, प्रकल्पाला विरोध होत नाहीये, चांगल्या चांगल्या गोष्टी मतदार म्हणून तुमच्यापर्यंत आणण्याचं काम तुमचे लोकप्रतिनिधी करतायत. हे खरं म्हणलं तर मतदार म्हणून तुमच्या लोकांचं कौतुक करायला पाहिजे. कारण तुम्ही योग्य निर्णय घेतला, तुम्ही ठरवलं की नाही आमच्या बोरवलीमध्ये आम्हाला हिंदुत्वच विचाराचा लोकप्रतिनिधी पाहिजे, आणि म्हणून तुम्हाला इथे सगळं भगवमान दिसतंय. म्हणून हा फरक तुम्हाला कोणा दिसतोय. म्हणून योग्य वेळी योग्य आधार तुम्ही निर्णय घेतला तर फार अतिशय चांगला आहे. आणि आमच्या बोरवलीत तर आमचं हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. इथे हिंदुत्व सोडून दुसरा कुठलाच विषय चालत नाही. आणि म्हणून आपल्या येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं हे बोरवली पॅटर्न उपाध्यक्षजी जरा सरकत मालवणीकडे पण आपल्याला घेऊन थोडं जरा तिकडच्या लोकांची तिकडच्या असलेल्या काही लोकांची घाणी साफ करायला लागेल. त्यासाठी ड्रेजर विजरची गरज आहे तर आम्हाला कळवा, माझी स्पेशालिटी आहे. आपण PhD केला, कोणाला काढून म्हणजे ड्रेजरच्या निमित्ताने उकडून काढायचं असेल तर आपण तरबेज आहोत, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण हा काय हिंदुत्वाच्या नावाने हिंदू समाज मी हक्काने सांगतो, आपण काय मागायचं, आमचे माझ्या कोकणातले लोक आहेत, मी ज्या आमदार झालोय ना फक्त हिंदू मतांवरच मी आमदार इथे झालो. कुठल्याही गोल टोपी आणि दाढीवाल्यांनी मला मतदान केलं नाही.
हिंदुत्व करतो ह्याचा तर ह्यावेळी विकेट आहे. तुम्ही विचार करा 2019ला मी 29,000 निवडून आलो. मग त्याच्यानंतर मध्ये लोकसभाची निवडणूक झाली. आमचे राणेसाहेब तेव्हा उभे होते. मी 26,000वरून 41,000ची लीड त्यांना दिली आणि मी स्वतःच्या निवडणुकीत जिथे मी उमेदवार आहे जिथे हे लोकांनी जंग पछाडलं. म्हणजे फक्त तुमच्या नळबाजारवरून नाही पण सौदी दुबईवरून लोक माझ्या इथे पैसे लावायला आलेले. तरी पण मी 58,000 मी निवडून आलेला आमदार आहे. काय बोलतो सगळीकडे छाती काढून बोलतो आणि हिंदू राष्ट्र आहे. कशाला आपल्याला विचार करायची गरज आहे. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये अगर आम्ही हिंदूंची बाजू नाही घेणार तर मग काय उर्दूवाल्यांची घ्या. उर्दूवाल्यांची घ्या. आम्ही त्यांच्या हिताचं बोलणार. आणि मग त्या दृष्टिकोनातून अगर लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने निवडून येत असतील तर हा विचार तुम्ही येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या पण निमित्ताने जोपासला पाहिजे. हे आवर्जून तुम्हाला सांगतो. हा महत्वाचा विषय आहे. आज मुंबईमध्ये असंख्य आजूबाजूच्या तुमच्या परिसरामध्ये जरा बघा. त्या मालवणीमध्ये जाऊन बघा. काही भागामध्ये मॅनग्रोव्हवर काही थडगे बनण्याचा कार्यक्रम सुरू आहे. या लोकांनी हळूहळू गिळत जातात. पहिला जवळ येतील भाई कुछ काम दे दो. मग भाई काम देतात. हा भाईचा मग बाप पणाला जातो. असा विषय आहे लोकांना. हे लक्षात घ्या. सापाला तुम्ही किती धूत पाजलं तरी तो तुम्हाला डसणार आणि तो पण अगर हा साप अगर हिरवा असेल तर नक्की डसणार. कलरवर फरक आहे. आपला भगवा बघा कशात काय त्याचा विषय आपल्यामध्ये चूक होत नाही. हिरव्यामध्येच गडबड आहे. तुम्ही सतर्क राहायला पाहिजे मतदार म्हणून. आज सतर्क राहिला म्हणून बघा आजूबाजूला कशी विकास कामं होत आहेत. बघा आपल्या देवी देवतांचं कसं संरक्षण दिलं जात आहे. कोणीही आपल्या मंदिराकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. एवढी ताकद तुमच्या लोकप्रतिनिधीमध्ये असल्यामुळे मला आता आपल्या संजय भाईनी जसं सांगितलं सरकार तुमचं आहे. हिंदू समाजाने निवडून आणलंय. आपल्या गणेश चतुर्थीला दिलं नाही चांगला दर्जा. आपलं सरकार आहे म्हणून आपल्या देवी देवतांची सुरक्षा केली जाते. विचार दुसऱ्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात होतं काय या सगळ्या गोष्टी. इकडे पाकिस्तान जिंदाबाद हिरवं गुलाल बोंगे मला 5 नाही 1000 वेळा पण वाजले असते. तुमच्या घराच्या बाहेर पण वाजले असल्याची प्रक्रिया झाली. आज तुम्ही सगळेजण वाचता माहिती घेता. मोठे मोठे मोबाईल हातात आहे. मुद्दाहून बघा लंडनमध्ये काय चाललंय. मुद्दाहून बघा अमेरिकेमध्ये काय चाललंय. अमेरिकेमध्ये महापौरची निवडणूक तिथे सुरू आहे आणि तिकडच्या महापौरचा उमेदवार जो आहे मुसलमान समाजाचा आहे. त्याची जरा भाषणं बघा. तो उद्या तिथे काय करणार आहे बघा. न्यूयॉर्क सारख्या शहरामध्ये तो काय परिवर्तन आणणार आहे बघा. आज लंडनमध्ये चुकून जाऊन बघा. लंडनमध्ये प्रत्येक तिसरा आज याचा गोल टोपी दाढीवाला आहे. तिकडे तिसऱ्या महिला आपलं हिजाब घालून तिथे फिरतात. हातातून निघून गेलाय लंडन शहर. नाही राहणार त्यांच्या हातात. तोच विषय अगर मुंबईमध्ये तुम्हाला करायचा आहे का हा विचार घेऊन तुम्ही सगळेजण पुढे आला पाहिजे. नाहीतर आज अगर तुम्ही सतर्क राहिला नाही या गळ्यात घातलेल्या भगवाचं संरक्षण केलं नाही तर उद्या मुंबईचा महापौर पण कोणतरी अब्दुल किंवा शेख असेल. मग तुमच्या हातात काहीही राहणार नाही. लक्षात घ्या. मग मस्जिदीवरचे बोंगे सोडा. तुमच्या घरावर बोंगे लावतील आणि तुम्ही काही करू शकणार नाही. या बाबतीमध्ये तुम्ही मतदार म्हणून मुंबईकर म्हणून तुम्ही सतर्क राहायलाच पाहिजे असा मताचा मी आहे. नाहीतर एकदा वेळ निघून गेला. आता बघा लंडनच्या लोकांच्या हातातच काय राहिलं नाही. बोंबा मारतायत तरी कोण त्यांचं ऐकायला येणार नाही. त्याला पाहिजे तेवढे सगळ्या गोष्टी गिळत चाललेल्या आहेत. आता इस्लामिक स्टेट ऑफ युनायटेड किंगडम असं नाव लावायचं ते लोकांचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. यांनाही आपल्या देशाला गजवाय हिंदच्या अंतर्गत आपल्या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे हे सगळे यांचे कार्यक्रम आहेत. जे आपले उपाध्याय आणि आमचे आमदार आणि माजी खासदार सारखे लोकप्रतिनिधी जेव्हा आपल्याकडे असतील तर यांचं काही चालणार नाही. काही चालणार नाही. म्हणून आपण विकास करण्याची जबाबदारी आमची आहे. त्याची चिंता करू नका. कोस्टल रोड सगळा येईल. पण हिंदू म्हणून तुम्ही जोपर्यंत सतर्क राहणार नाही. हिंदू म्हणून जोपर्यंत तुम्ही जागरूक राहणार नाही. बघा तुमच्या आजूबाजूला काय चाललंय. भाषा पुढे केली जाते. जात पुढे केली जाते. आणि आमचे संजय उपाध्याय
आपल्या काही लोकांपेक्षा चांगली मराठी बोलतात. म्हणजे बॉडी आपल्या अमिताभ बच्चन सारखी आहे आणि भाषा आपल्या लक्ष्मण बेडे सारखी आहे. कॉम्बिनेशन हिंदू वाईट हे महत्व आहे. नाही तर आजकाल काय भेरुके कमी आले नाही. आमच्या कोकणामध्ये सोंगाडे म्हणतात. सोंगाडे सोंगाडे आहे. बाहेर जाई काही दुकानं असतात. आता आमच्या त्र्यंबकेश्वरला त्या दिवशी काही वर्षात 2-3 वर्षा अगोदर गेलेलो आहे का सकल हिंदू समाजाच्या कार्यक्रमात. काही तिथे मंदिराच्या बाजूने दुकान आहेत. दुकानाच्या बाजूला समोर बाहेर दुकानाच्या वर बोर्ड लिहिला आहे जय श्रीराम. आपला रामाचा फोटो तिथे लावलेला आहे आणि आतमध्ये अब्दुल बसला. आपल्याला वाटत हिंदूचं दुकान आहे तुम्ही विकत घेतलं पाहिजे पण आतमध्ये अब्दुल बसला. हे असे सोंगाडे आता अशांची नावाने निघालेले आहेत. कोण स्वतःला विविध नाव देतात. कोण भावाच्या नावाने मिठ्या मारतात. तुम्ही पण सतर्क राहायला पाहिजे. हिंदू म्हणून आपण एकत्र येणं हे आज काळाची गरज आहे आणि ते तुम्ही एकत्र याल तर विकास करण्याची जबाबदारी हे तुम्ही निवडून दिलेल्या हिंदुत्व सरकारची नक्की आहे. हा विश्वास तुम्हाला आम्ही आज आम्ही मंत्री आहे असलो तरी मी नेहमी म्हणतो मंत्री आमदार बिंदर आम्ही नंतर पहिलं हिंदू आहे आणि ते म्हणून आम्ही इथे काम करतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून आपल्या आपल्या पद्धतीने आपलं अस्तित्व टिकवण्याचं काम आणि मुंबईचा डीएनए हा हिंदुत्व आहे. कोण दुसरीकडे जाणारच नाही. येणारा मुंबई महापालिकेचा जो का आपला महापौर आहे ना तो भगवादारीच असणार. दुसरा कोणच असू शकणार नाही. आम्ही लोक त्याच्यासाठी आहोत. आम्ही आहोतच त्याच्यावर. किती आम्हा लोकांना शिवाय घातल्या आमच्यासारख्या. किती आमच्या नावाने लिंबू फोडले तर आम्हाला काय फरक होतो. आमच्या कोकणाच्या देवी देवतांमध्ये फार ताकद आहे. एका ओळखून टाकलं ना मग तो मोरला पण ओळखणार नाही तुम्हाला. उगाच आमच्या नादी लागायचं नाही. आम्ही इथे सगळेजण हिंदू समाज म्हणून एकत्र राहून आपल्या इकडे जो जो विकासाचा विषय आहे काही केलं. आता आमच्या तावडे साहेबांनी एक नोटिसाची विषय काहीतरी मांडला. वरती पियुषजी आहेत आपले संजयजी आहेत मी पण आहे. नोटिसेची कॉपी आमच्याकडे पाठवा. आमच्या कोळी बांधवांकडे कोणीही वार्ता नगरांनी बघणार नाही एवढा विश्वास तुम्हाला करून आणि तुम्हाला माहिती आहे त्या टाळ्या मिळवणाऱ्यापैकी लोकप्रतिनिधी नाही. आपल्याला जे आहे करू शकतो ते करणार आणि सगळी ताकद मागे लावणार. आपली ओळख आहे कोकणातल्या लोकांना विचार आणि उगाच परत निवडून येत नाही. म्हणून या निमित्ताने या रोजच्या निमित्ताने मी आपल्याला विश्वास देतो. अजून पण विकास आमच्या तर आमदार साहेबांनी तर घर पण मिळवून देण्याचं आश्वासन देऊन टाकलंय. पण संजयजी आपल्याला इथे घर घेण्याची गरज नाही. कोकणातलं प्रत्येक घर ना हे राणेंचंच आहे. सगळे नातेवाईकच आहे. आम्हाला सांभाळण्याचं कामच हे लोक करतात. म्हणून काही त्याची चिंता नाही. तुम्ही जेव्हाही बोला आपल्याला बोरवलीला तुम्ही असाल आपले गोपाल शेट्टी साहेब असतील आमचे पियुष गोयल साहेब असतील या सगळ्यांना तुम्ही जे जे शब्द टाकाल माझ्या खात्याअंतर्गत ते सगळे शब्द पूर्ण होतील. हा शब्द देऊन तुम्हाला मी ह्या निमित्ताने त्याची बिलकुल चिंता करू नका. म्हणून ह्या निमित्ताने परत एकदा आपल्या आमदार साहेबांचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो. ते त्यांनी एकत्र येऊन जे ह्या प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी जी ताकद आमच्या महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डला दिली त्यांनी अशाच पद्धतीने सहकार्य पुढे पण ते करतील असा माझा विश्वास आहे. आमचे गोपाल शेट्टी साहेब असतील आमचे जिल्हाध्यक्ष असतील आमचे भारतीय जनता पक्षाचे माझे सर्व सहकार्यांना मनापासून मी आभार मानतो. आणि परत एकदा आमच्या सगळ्या जे उपस्थितांना मी तुम्ही इथे आलात मोठ्या